भारत एक सोने की चिड़िया, पर कई बाहरी आक्रमणों ने उस चिड़िया की आत्मा को छलनी कर दिया था। खून पानी की तरह बह रहा था, हौसले तिनके की तरह टूट चुके थे, पर कुछ आजादी के मतवाले थे जो अपनी हिम्मत को तलाश रहे थे। चारों ओर अंधकार का साम्राज्य था, नाउमीदी अपनी हर हद पार कर चुकी थी। और इसी समय हिंदुस्तान के पश्चिमी पहाड़ियों के ऊपर से एक सूरज जैसे चिराग ने जन्म लिया, जिसका नाम था शिवाजी शाहजी भोसले। गोविंद घ्या, श्रीरंग घ्या, ठेवू का? या राज या. बाई घ्या, श्रीराम घ्या, श्रीकृष्ण घ्या, कान्होबा घ्या, मल्हारी घ्या. हसतात आता ठेवा की. काय नाव ठेवलं सांगू? सांगा की. शिवाजी. या की झोका द्यायचं तुम्ही. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र कसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र कसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. घालून त्याच्या पायी घुंगर बाळा, गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोणवत राग लवकर दुष्ट रागल बाळा. राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोणवत राग लवकर दुष्ट रागल बाळा. कौसल्येचा राम कसा लाल यशोदेचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा.
आता राहिलेले आयुष्य एकच ध्यास, स्वराज्य 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 स्वराज्य। सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठद्दशाङ्गुलम् शम्भो सकरजनी सैल पर हरकतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए 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 देखिए। सकरजनी सैल पर हरकतम बैल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए लंबोदर देखिए। शंभो रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर गुंबज भी सेकिए गुंबज भी देखिए। शंभो हर जो आनंद पर गरुड़ जो भुजंग पर गौरव के अंग पर पार जो फेंकिए देखिए। बाज जो भी हंग पर सिंह जो पतंग पर मेष तनु रंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो ऐका ऐका मायल हे किन्नो ऐका ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी जी हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली नाही। बादशाही पडे पायाशी जी जी छटाडावर नाचे शिवशाही र जी जी बादशाही परे पायाशी जी जी छटाडावर नाचे शिवशाही र जी जी आज मात्र सूर्याला भला शिव सुंदर केशरी आज मुचा राजा बसला तख्त मराठीवरी युगायुगाची पुण्याई युगायुगाची पुण्याई ये उतरून भूमीवरी आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी। भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ भत कोरड आभाळ समदा दुष्काळ दुष्काळ माती भती लय तान्हेली रया शेताची हो गेली नाक पोचली भवानी आईला काय पावसावानी हो कोसळला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी। छाती केसरीची दृष्टी गरुडाची रथे हरणाची ऐसा राजा देवराची याचा प्राण योगी याचा मूळ कैलासाचे ऐसा राजा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दैदिप्यमान यशामागे त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा सुद्धा मोलाचा वाटा होता। म्हणूनच स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येक लढाईत मिळालेल्या विजयाचं श्रेय जितकं मावळ्यांच्या तलवारींना जातं तितकंच ते गुप्तहेरांना सुद्धा दिलं जातं। स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख
छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा, गनिमांचा कर्दनकाळ अशा शेकडो उपाध्यांनी नावाजले गेलेले बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक यांच्या नावाशिवाय हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा पूर्ण होणं केवळ अशक्य आहे. हे एक रामोशा समाजातील पोर पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात फिरून शिकार करत होतं. लोकांच्या नकला करण्यात आणि वेषांतर करण्यात ते पटाईत होते. गावात येणारे गोसावी, नंदीवाले, बैरागी, भिकारी, खेळणीवाले जो कोणी येईल त्याचं चोख निरीक्षण ते करायचे आणि त्यांचा हुबेहूब आवाज आणि पोशाख परिधान करून गावोगावी नक्कल करायचे. शिवराय बहिर्जीच्या बुद्धिमत्तेवर खुश झाले आणि म्हणाले, आजपासून तू आमचा मैतरगडी. बहिर्जींनी पहिल्याच भेटीत शिवरायांचं मन जिंकलं. मग त्यानंतर रानातील वाटा शोधणं, चोर वाटा शोधणं, डोंगर चढणं आणि उतरणं असे अवघड खेळ शिवराय बहिर्जी बरोबर खेळू लागले. रानातून वाट कशी काढावी, वाट चुकली तर ती कशी शोधावी आणि या साऱ्या मराठा सैनिकांनी स्वराज्याची वज्रमूठ उगारून महाराष्ट्रातील इतिहासात मराठांच्या विजयाचा भगवा फडकवला आणि हे स्वराज्य खऱ्या अर्थानं रयतेसाठी उभं केलेलं स्वराज्य होतं. ये माय 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 जोगवा वाड. अंगद हनुमंत रामाला जेथे बांधल शिवरायाला, संगे माणूस सर्राव भाग्याला कंक बाजूला बसविला. अंगद हनुमंत रामाला जेथे बांधल शिवरायाला, संगे माणूस सर्राव भाग्याला कंक बाजूला बसविला. ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले, ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले. तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई. जोडीला हे पासलकर मांधिराज इंदलकर, फड सांभाळी पेशवा गोळे जाधव बंती शेर, बळी महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंडाळकर, मोहिते अन परजंदांची गाजती ही तलवार. जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई. वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई. दान पावलं दान पावलं दान पावलं जेव्हा दान पावलं, दान पावलं दान पावलं दान पावलं जेव्हा दान पावलं. जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई, तू जोगवा वाड माई सौराज्य गान गाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीत अनेक पराक्रम केले आणि भल्या भल्या शत्रूंना सळो की पळो करून सोडलं. परंतु स्वराज्यात असे काही धाडसी मावळे आणि सरदार होते की ज्यांचा पराक्रम पाहून स्वतः शिवाजी महाराजही अवाक झाले होते. त्यांच्यासाठी स्वतः महाराजांनी अश्रू ढाळले आणि अशा वीरांपुढे ते देखील नतमस्तक झाले. अशाच वीराची आठवण आज आपण करत आहोत, ज्यांनी इतिहासाला एक बोचरा, अंगावर काटा आणणारा आणि अविश्वसनीय असा प्रसंग दिला. आपल्या बलिदानानं या व्यक्तीनं आपली स्वामीनिष्ठा आभाळापेक्षा उंचीवर नेऊन ठेवली आणि शिवचरित्रात स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केलं. ते महापराक्रमी व्यक्ती आहेत बाजीप्रभू देशपांडे. हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या समोर उभी राहते भरभक्कम आणि हातात दांडपट्टा घेऊन रक्तबंबाळ होऊन सुद्धा शत्रूला यमसदनी पाठवणारी मुद्रा. स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून
प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे शूर सरदार म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे. मराठ्यांच्या सैन्याला चाहूल लागली की सिद्धीचं सैन्य आपल्या मागावर आहे. मराठे चालत चालत गजापूरच्या घोडखिंडीत पोहोचले. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राजे, आपलं सैन्य अनेक तास चालून थकलंय. आपण सारे असे चालत राहिलो तर सिद्धीचं ताज्या दमाचं सैन्य आपल्याला सहज गाठेल. त्यापेक्षा राजे, तुम्ही काही सैन्य घेऊन पुढे विशाळगडाकडे निघा. मी आणि काही सैन्य घेऊन या घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याला रोखून धरतो. आले आले गनिम खिंडित चौताळून आले. झाले झाले सज्ज मराठे सरसावून भाले. संख्या दुप्पट रिपुची परिते निकराने लढती. हर हर गर्जुनी समर रंगणी तुटोनिया पडती. खडगाचे खणखणाट त्यामध्ये शर सणसण येती. मारण मरणा वीण नेण ते वीर रणी रंगती. मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवायची वेळ आली आहे. थांबा महाराज. महाराज, या घोडखिंडीत विजापुरी फौजा मी रोखतो. तुम्ही पुढे व्हा. तुम्हाला मरणाच्या दारात सोडून? महाराज, तुमचं प्राण लाख मोलाचं. गडावर पोचताच तोफांची इशारत द्या. वडीलकीच्या नात्यानं सांगतोय. निघा. पण गनिम प्रचंड आहे. त्याला गवतावाणी कापून काढू. पण बाजी महाराज, लाख मेलं तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. स्वराज्य धर्म रक्षणार्थ. अजून तो फांचे आवाज आले ना. महाराज गडावर पोचले ना. नाही. महाराज, तोफांचे आवाज. हा, तोफांचे आवाज झाले. अरे, आपला महाराज पोचले. महाराज, या तुमच्या बाजीनं चोख कामगिरी पार पाडली. आम्ही आता चाललो. या बाजीचा शेवटचा उजरा घ्या. स्वराज्याच्या सर नौबतांनी केलेला हा पराक्रम इतिहासामध्ये अजरामर आहे. या सर नौबतांचं नाव आहे प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले सात असं ज्यांच्याबद्दल बोललं जातं ते शूर सेनानी म्हणजे सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहशिलेदार विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दीपाजी राऊतराव, सिद्धी हिलाल, कृष्णाजी भास्कर यांच्या स्वामीनिष्ठेचा आणि पराक्रमाचा इतिहासच होय. प्रतापराव गुजरांस महाराजांचं आज्ञापत्र सुटलं. सरनोबत स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. आणि मग
म्यानातून उसळे तरवारीची पात, म्यानातून उसळे तरवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले. सरदार सहा सरसावनी उठले शेले, लिखितीत टाकले पाय झेलले आले. उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. खानाच्या सैन्याला इतकं युद्ध सुरू असताना देखील पाणी मिळत नव्हतं. त्यामुळं त्याचं सैन्य आणि तो स्वतः देखील अस्ताला आला. बहलोल खानापुढे आता दोनच मार्ग होते, एकतर युद्ध करून मरणं, नाहीतर सरळ मराठ्यांना शरण जाणं. आम्ही केवळ बादशहाच्या आदेशाचं पालन करत इथवर आलो आहोत. आम्ही आमची शरणागती स्वीकारतो, परंतु आम्हाला अभय द्या, अशी आर्त विनवणी बहलोल खानानं मराठ्यांकडे केली. बहलोल खानाची आणि त्याच्या सैन्याची झालेली अवस्था पाहत प्रतापराव थोडेसे नरमले आणि त्यांनी चक्क हातात आलेल्या बहलोल खानाला मुक्त केलं आणि सोडून दिलं. पण शिवरायांनी प्रतापरावांना या कामगिरीवर पाठवताना खानाचा बिमोडच करून या अशी सक्त ताकीद दिलेली असून सुद्धा प्रतापरावांनी ऐनवेळी खानाच्या सैन्याला अभय दिलं. ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली आणि शिवराय एकाएकी राग अनावर होऊन प्रतापरावांना बोलू लागले.
या 7 वीरांनी सुमारे 12,000 सैन्यावर चाल करून अतिशय मोठा पराक्रम केला. ही लढाई कोल्हापुरातल्या नेसरी इथं महाशिवरात्रीला 24 फेब्रुवारी 1674 ला झाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीच्या खिंडीतच प्रतापरावांनी बलिदान दिलं. मराठ्यांनी शक्यतो सगळ्या लढाया दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशातच लढल्या, परंतु साल्हेरची लढाई ही मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात मोकळ्या मैदानात लढलेली पहिली लढाई आहे. ही लढाई प्रतापरावांनी नेतृत्व करून जिंकून देखील दाखवली आणि इतिहासात ही लढाई अजरामर केली. शिवराय नेहमी म्हणायचे की सैनिकाला स्वामी भक्ती तर येतेच, परंतु स्वामी कुणाला म्हणावं हे अनेकांना माहिती नसतं. प्रतापराव गुजरांनी मात्र या दोन्ही वाक्यांवर स्वतःला सिद्ध केलं. कुणाला स्वामी म्हणावं हे देखील प्रतापरावांनी अचूक समजून घेतलं आणि आपल्या स्वामीसाठी वेळप्रसंगी जीवही पणाला लावून आपली स्वामीनिष्ठा देखील सिद्ध केली. प्रतापगडाच्या युद्धात अफजल खानाच्या वधानंतर 28 नोव्हेंबर 1659 साली महाराज आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पन्हाळगडावर पोहोचले आणि अचानक सलाबत खान सिद्दी जौहरनं पन्हाळगडाला वेढा दिला आणि शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले. त्याच वेळी एका धैर्यशील महावीरानं रुसलेल्या या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या प्राणांचा नैवेद्य दाखवला. तोच नेवापूरचा शिवा काशी. शिवा काशी. शिवा काशी. काशी. महाराज बोलवलं मला. शिवा, आज आम्ही गडाबाहेर पडू, त्यावेळी तू आमच्या सोबत यायचंस. माझं तकदीर मोठं. हा, पण शिवा काशीद म्हणून नाही, शिवाजी म्हणून. शिवा, आज काहीही झालं तरी आपण या वेढ्याबाहेर पडायचंच. त्या जौहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं नाही तर ठीकच, आपण पुढे जायचं. जौहरच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलं तर तू मसाईच्या पठारावर थांबायचं. तिथं बांधलांचे लोक आपल्याला येऊन मिळतील. तू पालखीत बसायचंस, पण आमचा पोशाख आणि जिरेटोप घालून बसावं लागेल. जिरेटोप? नाही नाही महाराज, अहो एवढी लायकी नाही या गरीबाची. जौहरची दिशाभूल करण्यासाठी हे करावंच लागेल. जी महाराज. तू इथं पालखीत बसला की पालखी मलकापूरच्या दिशेने निघेल. काहीही झालं तरी तू सिद्धी जौहरच्या हाती लागायचं नाहीस. जी महाराज. पण जर जौहर तुझ्यापर्यंत पोहोचला, त्यानं तुला कैद करून छावणीवर नेलं, तर बेमालूमपणे शिवाजी राजा म्हणून त्याच्याशी चर्चा करायची. जी महाराज. आणि आम्ही सांगतो तसं काहीच घडलं नाही तर मलकापूर जवळ पालखी सोडायची आणि आम्हाला पांढर पाण्याला येऊन भेटायचं. जी महाराज. पण काहीही झालं तरी जीव राखायचा आहे. शिवा, हे भोसल्यांचं खरं लेणं, ही कवड्यांची माळ. आता खराखुरा शिवाजी वाटायला लागलास. कुणाला सांगूनही खोटं वाटायचं नाही. जरा चालून दाखव. जमलं. आता आपली भेट वेढ्याच्या बाहेर पांढर पाण्याला. पुन्हा भेट होईल न होईल आम्हाला कळा भेट द्यावी. महाराज.
यशवंत व्हा शिवा काशीत, यशवंत व्हा. कसा पळाला, पंख फुटले का गुप्त धात. 40,000ची फौज 4 महिने वेढा देते, लाखों शमशेर, हजारों तोपाए, लेकिन शिवा भाग गया. नामुमकिन. हुजूर, हुजूर, क्या खुशखबर है हुजूर. क्या हुआ? शिवाजी सापडला, काफीर कैद झाला. सच सिद्धी मसूदने मोठ्या शिताफीने शिवाजीला कैद केलंय. सच. इतना बड़ा बगावतखोर माझ्या मुठीत. मसूद, तू खरा शमशेर बहादूर आहेस. आओ आओ खान साहब आओ. देखो देखो, शिवाजी राजे आए हैं. कौन हो तुम? शिवाजी. शिवाजी, तो हम कौन हैं? हुजूर, ये शिवा नहीं हो सकता. हम जानते हैं शिवा को, हमने देखा है शिवा को. ये तो हमें बेवकूफ बनाने की चाल है. क्या? शिवा का कोई हम शक्ल यहाँ हमारे सामने खड़ा कर दिया है. बताओ तुम कौन हो? शिवाजी. शिवाजी पळून गेला तुझ्यामुळं. सच बोल, सच बोल, तू कोण आहेस? शिवाजी सापडत नाही. शिवाजी सापडण्यासाठी नाही. शिवाजी फसत नाही. त्याला जायचं तिथं तो जातो, त्याला थांबायचं तिथं तो थांबतो. त्याचं जाणं येणं बसणं उठणं शत्रूवर अवलंबून नाही. खामोश. कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी पण शिवाजीच आहे. वक्त बर्बाद मत कर. खरं सांग, खरं सांग, तू कोण आहेस? शिवा, शिवा काशीद, नेवापूरचा नावी. आता तुझं काय होईल माहित आहे? माहिती आहे. तरी आलो. शिवाजी रायांसाठी 10 वेळा येईल. हरामखोर पाजी. ए, शिव्या हसडायचं काम करू नकोस माकडा. माझ्या अंगावर शिवाजी रायांची कापड आहे. माझ्याशी जरा सबुरीने बोल. मसूद, देखते क्या हो? का कालो मसूद? धगधगती आग तू, वाघांचा वाघ तू, नशिबावर मात तू, पाठीवर हात तू. दहा दिशातून घुमतो आहे तुझाच गाजा बाजा. तूच आमचा रक्षक आणि तू जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा.
सागर किनारी तुझ सह्याद्रीच्या उंच शिखरावरी हृदय मंदिरात तुझं सकल अंतरात तुझं तळपाशी गगनात सूर्यापरी वाऱ्यातून तूच वाही निर्मळ जळ तू प्रवाही करा कोयना कृष्णा गोदावरी हो सकलांचा नाथ तूच हृदयी सम्राट तूच दुमदुमली ललकारी वाऱ्यावरी निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. ही कहाणी आहे एका शूरवीर मर्द मराठी मावळ्याची ज्यांचं नाव आहे सुभेदार तानाजी मालुसरे. ही कहाणी चालू होते 11 जून 1665 इथून. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मिर्झा राजे जयसिंग यांचबरोबर तह झाला. या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले जड अंतकरणाने द्यावे लागले. त्याच किल्ल्यांमधील हा एक महत्वाचा आणि बलाढ्य असा किल्ला ज्याचं नाव कोंढाणा. देख तान्या, तलवार चलानी है तो बिजली की तरह चला, सवारी करनी है तो तूफानों की कर, आंख लड़ानी है तो सूरज से लड़ा. अब क्या करेगा तान्या? तेरी ढाल को भी धार है तान्या. खून पानी की तरह बह रहा था, हौसले तिनके की तरह टूट चुके थे, पर कुछ आजादी के मतवाले थे जो अपनी हिम्मत को तलाश रहे थे. मैं भी आऊंगा. नहीं तान्या, तू आई और सूर्या का ख्याल रखना. हर आंख में मायूसी, चेहरे पे लाचारी, सांसों में डर, मानो अपनी ही धरती पर गुनहगार थे. जो लगान नहीं देगा वो जान देगा, जो जात नहीं देगा वो जान देगा. युद्ध में शस्त्र नहीं, साहस चाहिए. सेना नहीं, हिम्मत चाहिए, जिसे हारने का डर नहीं, जीत उससे दूर नहीं. बाबा, बाबा, बाबा. मेरी असली बाजू तो तू है तानाजी. लोग वसीयत में बहुत कुछ छोड़ जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़कर जा रहा हूं, इस मिट्टी की आजादी. हर हर महादेव.
विश्वास को जन्म दिया, तालीम ने साहस को। मराठों ने अपनी तलवारों की धार से मुगलिया परचम को चीरना शुरू कर दिया। देखते ही देखते 40 गढ़ों की जीत से स्वराज खिलने लगा। मराठाओं की ये जीत दिल्ली को रास न आई, भगवे को आलमगीर की नजर लग गई। मिर्जा राजे ने आते ही मराठों की किलों की घेराबंदी कर दी। तोड़ना, पुरंदर, तिकोना और कोंढाना। और उस वक्त कोंढाने पे स्थित थी स्वराज की राजमाता जिजाऊ उर्फ आऊ साहेब। हे भवानी, जगत जननी, दुख नाशिनी, शक्ति शिवानी, अब तू ही बताएगी मराठों का स्वराज जिंदा रहेगा या इन दरिंदों के हाथों खत्म होगा। स्वराज का भविष्य अनिश्चित था। मावड़ों से ज्यादा तलवारें बन चुकी थी। दोनों तरफ से कोई पहल नहीं हो रही। इस वक्त तो ये बेशक खान आपकी आऊ साहिबा को सिर्फ एक ही इजाजत दे सकता है, यहां से जिंदा जाने की। बेशक खान, ये मत भूलो कि तुम शिवाजी राजे के आऊ साहब के साथ बात कर रहे हो। अब एक भी गलत शब्द खून बहाएगा। हाँ बा प्रताप राव, हम करार का मान रखेंगे। समझदार हैं आऊ साहिबा और बेबस भी। उतार दो सारे भगवे परचम। अब इस किले के हर बुर्ज पर सिर्फ मुगलिया सल्तनत के परचम लहराएंगे। सल्तनत है मुगलिया, शहंशाह आलमगीर, सल्तनत है मुगलिया, शहंशाह आलमगीर। बधाई हो, पर खुशी इस बात की है कि करार का कपड़ा भगवा है। इसे संभाल के रखिएगा। आओ साहिबा, जूते पहन लीजिए। धूप सख्त है और पैर नाजुक। जज्बात के साथ साथ ये भी झुलस जाएंगे। नहीं बेशक खान, जब तक कोंढाना पर फिर से भगवा नहीं लहराता हम जूते नहीं पहनेंगे। किले के साथ साथ हमने ये जूते भी मुगलों के नाम किए। तेरे बुलावे का इंतजार रहेगा भवानी। धन्य धन्य शिवाजी शुरा धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, पराक्रमी थोर, केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट मुगलास, बाजूनी पाणी दुष्ट मुगलास, बाजूनी पाणी दुष्ट मुगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास दीदी, कीर्तीचा डंका भिडे गगनास दीदी, कीर्तीचा डंका भिडे गगनास दीदी। आधी नमन करीतो भगवती, आधी नमन करीतो भगवती, माया सरस्वती द्यावी मजमती, वंदुनी आज तुझ्या चरणात, वंदुनी आज तुझ्या चरणात, वंदुनी आज तुझ्या चरणात, सोशोनी वर द्यावा कवनास, उगले शाही रगा तो इतिहास दीदी, उगले शाही रगा तो इतिहास दीदी, उगले शाही रगा तो इतिहास दीदी। मुजरा मानाचा शाही राजा, महाराष्ट्र भूचा चरणा, महाराष्ट्र भूचा चरणा। धन्य ती जिजाई माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी। या माऊलीनं शुभाला घडवलं वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं, म्हणून शिवाजी राजे जन्माला आले।
अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. तो माझा मावळा कसा होता? सह्याद्रीचे पुत्र मावळे शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर 16 वर्षाचं होत भादर असा शूर छत्रपती हलगर्जी असा शूर छत्रपती हलगर्जी असा शूर छत्रपती हलगर्जी 4 साल बीत गए। आज भी किले कोंढाने पर लहराता हुआ मुगलिया परचम चीजों को अपने अपमान की याद दिला रहा था। दिन दहाड़े मुगलों की आंखों में धूल झोंक कर राजे शिवाजी राजगढ़ लौट आए और उसी वक्त एक गुप्तचर खबर ले आया। मुजरा स्वीकारावा महाराज। तरकीब खान से त्रिंबक राव, बहुत बड़ा जोखिम उठाया तुमने त्रिंबक। बात ही ऐसी है राजे, जैसे उत्तर की राजधानी दिल्ली वैसे दक्षिण की राजधानी कोंढाना बनाना चाहता है आलमगीर, और उसके लिए 2000 की फौज के साथ वो उदयभान राठौड़ को किलेदार बनाकर भेज रहा है। उदयभान नाम से तो मुगल नहीं है। उम्र 35 साल, खतरनाक है, और ऊपर से आलमगीर का भरोसा हासिल है। लेकिन आलमगीर तो आईने पर भी भरोसा नहीं करता। खरे राजे, कुछ महीनों पहले ईरान के शाह पहलवी आगरा में मेहमान बनकर आए थे। आलमगीर और उनके बीच इंसानी शतरंज चल रही थी। इंसान ही है, शैतान तो नहीं। पर शैतान से कम भी नहीं, और अब उस शैतान के पास बीन भी है और नागिन भी। चिंता सिर्फ इस बात की नहीं है कि वो हमसे ताकतवर है या उसके पास 2000 की फौज है। चिंता की बात यह भी है कि उदयभान के साथ औरंगजेब ने एक तोप भेजी है। अगर ये तोप कोंढानागढ़ पर पहुंचने में कामयाब हो गई तो शायद हिंदुस्तान में स्वराज एक सपना ही रह जाएगा महाराज। आप शिकस्त की भाषा बोल रहे हैं पिसाड़, और नग्न हकीकत की भी। लड़ने से पहले हार जाना कोई आपसे सीखे। कोंढाना जीतना इतना आसान नहीं है गुजर। ये कामगिरी हम खुद करेंगे। नहीं राजे, लाख मरे तो भी चलेगा, पर लाखों के पालनहार को कुछ ना हो। एक और शिलेदार है जो एक कामगिरी फतेह कर सकता है। सूबेदार तानाजी मालुसरे। निश्चित ही वो एक भरोसे की तलवार है, पर इस वक्त हम उससे नहीं कह सकते। क्यों नहीं राजे? जिसके घर में बेटे की शादी के न्योते लिखे जा रहे हों, हम उसे मौत की होली खेलने का निमंत्रण नहीं दे सकते। इतने वर्षों में पहली बार उसके घर में खुशी का अवसर आया।
शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा गूंज 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 धर पकड़ गूंज गूंज पकड़ 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 शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा चंड चतुर मेरी खोपड़ी में रक्त का दिया जला चंड चतुर मेरी खोपड़ी में रक्त का दिया जला पूछ मेरी चिंगारी है अकड़ मेरी मतवारी है नाच गाने तलवारे हैं बोली में अंगारे हैं लोमड़ी की खाल लिए शेरों की चाल चला नौटंकी खेल से टोली का चूल्हा जला बूझ 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 धर पकड़ बूझ बूझ पकड़ 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 कोंडाण्याचे मावळ्या तुझ्या कोंडाण्याचे आधी लगीन कोंडाण्याचे मावळ्या तुझ्या कोंडाण्याचे दिल के पट खोल रे स्वामी तेरा आया रे पाँव में जंग लिए नौटंकी लाया रे ऊंची है दीवारें कूदने को आया रे बूझ 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 धर पकड़ बूझ बूझ पकड़ 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 शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा चंड चतुर्सी खोपड़ी में रक्त का दिया जला चंड चतुर्सी खोपड़ी में रक्त का दिया जला भवानी लो है मेरी 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 भवानी लोग शिवाजी राजे की बहुत तारीफ करते हैं सच कहूं तो आज शिवबा भी तुम्हारे सामने कुछ नहीं अगर कुठे शिवबा कुठे तान्या शिवबा की स्वराज की सोच ने सारे देश को बदल दिया है इतिहास को बदल दिया है मुझे भरोसा है तुम भी एक दिन इतिहास बदलोगे उनकी प्रेरणा लेके लोग पौवाड़े लिखते हैं तुम पर भी लिखेंगे कौन लिखेगा मैं लिखूंगी ओ वहीनी दादा अब चलो जल्दी सवारी की रात देखते देखते खुद घोड़े भी थक गए अब निमंत्रण पत्रिका दो अरे वाजवा रे सूबेदार रायबा की शादी में शिवाजी राजे के पैर उमरट को लगने ही चाहिए और हाँ अगर राजे नहीं आए ना तो आप भी मत आना समझे काकी मैं आऊं नहीं आऊं वो जरूर आएंगे
आऊसाहेब बोलावणं धाडलं आम्हाला. निरोप धाडावा लागतो राजे. आताशा निरोपाशिवाय आम्हालाही भेटत नाही आपण. काय करावं आऊसाहेब, अंधाराच्या गर्भात गाडून घेतो आम्ही स्वतःला. सतत एकच विचार असतो, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा बहरलं पाहिजे. या विजू पाहणाऱ्या राखेतून पुन्हा वणवे भडकले पाहिजेत. वणवे ते आजही भडकतायत राजे. आमच्या मनात जळतोय आमचा उभा देह. राजे इकडे या. पहा पहा तो आमचा प्राणप्रिय कोंढाणा. पुरंदरच्या तहासमयी याच कोंढाण्यावर वस्ती करून होतो आम्ही. मिर्झा राजांच्या फाजील महत्वाकांक्षेपुढं हतबल होऊन आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं राजे. आमच्या उरात शेकडो भाले खुपसले असते ना, तरी आम्ही ते सहन केलं असतं राजे. पण ते मोगली निशाण आमच्या डोळ्यात देखत आमच्या अस्मितेवर चढत होतं. कसं सहन करावं आम्ही ते. अहो, कोंढाण्याच्या चिऱ्या चिऱ्यांना मिठी मारून आमचं मन त्याही क्षणी आक्रंदत होतं राजे. त्याही क्षणी आक्रंदत होतं आणि आणि आजही आक्रंदत आहे. आजही आक्रोश करते. कोंढाण्याच्या गुलामीचे उष्ण हुंकार आमच्या कानात शिशाच्या तप्त रसासारखे शिरतायत राजे. आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणतायत राजे. राजे एवढी एकच आस आहे, फक्त एकच आस. आस? आस कशाला? आपण आज्ञा द्यावी आऊसाहेब. कोंढाण्याचं फूल आम्ही आपल्या पायावर वाहू. लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही. मुजरा राजे, सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलार मामा आल्या ती भेटीला. कोण? तान्या? बहुधा लेकाच्या लग्नाचं आवतण घेऊन आला असेल. अरे पण सदरेवर का थांबलाय तो? आत ये म्हणावं. आऊसाहेब, रायबाच्या लग्नाची झोका तयार केली असावी तान्यानं. खरंय, पण तरीही आपल्याकडून हातभार लावा राजे. स्वराज्य मातीमोल झालं तरी रयत वाऱ्यावर सुटता कामा नये. लक्षात ठेवा, तान्या को मुहिम का पता न चले. मुजरा राज, मुजरा औसाब. मुजरा राज, मुजरा औसाब. ताना, अरे आज आठवण झाली होय रे आऊसाहेबांची. अहो, वरपिता आहे तो. रायबापेक्षा आता त्याचा रुबाब मोठा. कशाचा रुबाब काढलाय राज? अव दात पडलेल्या वाघावानी अवस्था झाली आमची. मरतुकडी उंदर बी मिजाजखोरी करायला लागल्यात. त्याची फिकीर आता तू नाही करायची. अरे आम्ही आहोत ना निस्तरायला. हा, तुम्ही निस्तरणार म्हणजे? राज, एक विचारू, एखाद्या मोहिमेची आखणी सुरू आहे का काय? ताना, अरे हे रायबाच्या लग्नामध्ये राज कंची मोहीम काढायला लागलाय. कुठली मोहीम? अरे वेडायस का ताना? आणि कोण बोललं तुला हे? तुमचा चेहरा सांगतोय राज. राज, अहो ढगात सुरव्या कोंडला तरी दिवस उजाडायचं राहत नाही. तुम्ही किती बी लपिवलं तरी तुमच्या मनातला उजेड आमच्या पातुरी येणारच. आडाने असलो तरी तुमचं मन वाचायचं कळतंय की आम्हाला. तान्या, तुझ्यापासून तरी लपवणार नाही. आम्ही कोंढाण्यावर चालून जायचा बेत आखतोय. कोंढाणा? हो ताना, राजे जातीनं कोंढाण्यावर चाल करत आहेत. ही विस्कटलेली घडी आता सावरायलाच हवी. हौसाब, अहो छाक बेत आहे. पर राजाने जातीनं कशाला जायला पाहिजे? पण ताना, मग आम्ही कशापायी हाय? अहो कशापायी मिशीला पीळ भरून मर्दपणाच्या बाता मारायच्या आम्ही? ताना, तुझी निष्ठा लाख मोलाची आहे. अरे पण या क्षणी तुझ्या घरी मंगल कार्य आहे. पुढे एखादी मोहीम आम्ही सोपूच तुला. मंगल कार्य?
राज अव ही तर रयतेची घरं ओस पडावीत आणि आम्ही आमच्या दारी मांडव सजवावा. आया बहिणींच्या बांगड्या फुटाव्यात आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा. कशा पायी राज राज आज पातूर गप होतो ते फक्त तुमच्या आज्ञे खातर. पर आता नाही राज राज एक मागणं आहे. ही कोंडाण्याची मोहीम मला द्या. ही कोंडाण्याची मोहीम मला द्या. वय आता आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. नाही, असं होऊच शकत नाही. अरे तुम्ही पुढं होऊन रक्त सांडावं आणि आम्ही मागे आमचं राजे पण मिरवावं हे आम्हाला पटणार नाही ताना. नाही पटणार राज. पर आमासने आमचं इमानी सरता येणार नाही. मेलेल्या आईचं दूध नाही प्यालो आम्ही. राज राज तुम्हासनी पटत नसल तर हित्त खांडोळी करा आमची. बेगुमान खस्त होऊ तुमच्या पायावर. पण हे असलं शळपटाचं जिन जगण्यापरास मेलालं चांगलं. वेळ लागले का तुला? मामा तुम्ही तरी समजावा याला. नाही राज, तान्या म्हणतोय तेच खरं आहे. तुम्ही आता फक्त आज्ञा द्या. आमच्या तलवारींना इतका गंज नाही चढला की निस्ता त्यावर लिंबू लावून मिरवावा. लगीन गेलं त्या लावीत. आता कोंडाण्याच्या मांडवावरच माळा लावू आम्ही राज. वय राज राज एवढी मोहीम टाका आमच्या पदरात. ठीक आहे, तुम्ही एवढे हट्टाला पेटलाच आहात तर देव ही मोहीम तुम्हाला. राज तान्या तू आहेस तिथं कोंडाण्याची काळजी नाही आम्हाला. अरे हा गड आज घडीला जिंकलाच म्हणून समजू आम्ही. वय राज ताना मोहिमेवर निघालाय पण जीवाला सांभाळून. ताना कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान कडवा राजपूत आहे. हत्तीचं बळ आहे त्याचं. आऊसाब अहो असून द्या की हत्तीचं बळ. पर वाघाची मस्ती आमच्या बी मनगटात आहे. बघूया कुणाची माय आल्या आमचा नष्टावा करायची. राज येत्या माघ वद्य नवमीलाच कोंडाणा इजियाची व्हळी पेटवू आम्ही. ते उजेड बघूनच तुम्ही गडावर या. हो, पण जेव्हा आम्ही तिथं पोहोचू तेव्हा महाद्वारी तू आम्हाला सामोर यायला हवंस. पण काळजी घे. वय राज येतो राज. मोजरा आऊसाब. तानाला काळजी घे म्हणून सांगितलं आपण. पण काळजी तर आपणच करायला हवी ना. हो आऊसाहेब, धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे हे वेडे वीर शत्रूच्या नरडीचा वेध घेतात खरे, पण हे बाण परत भात्यात येत नाहीत याचीच काळजी वाटते. जगदंब सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने. जब जब शमशीरें ताने है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने. बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे. तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. है माया भवानी.
रोशनी भरी है। दान दिया भक्ति का, दान दिया शक्ति का, तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसों बरसों तरसी थे, आई न होठों पे हंसी। अम्बे माता तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी ना राह से हटे, हमने बात यही मन में ठानी है माय भवानी। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ मां जगदम्बे है माय भवानी। शेरखान जी हुजूर। किले की निगरानी सख्त है ना? कड़ी सख्त है हुजूर, आप बिल्कुल फिक्र ना करें। और वैसे फिक्र करने की कोई जरूरत भी नहीं है। कौन माइका लाल आ सकता है इस पहाड़ पर? एक बंदा है। एक बंदा है। कौन हुजूर? शिवाजी। शिवाजी। हुजूर, ऐसा मजाक तो मैंने पूरी जिंदगी में नहीं सुना। खामोश! क्या तुझे ये मजाक लगता है? गुस्ताखी माफ हो हुजूर, पर यह कैसे हो सकता है? शिवा को पुरंदर के सलूक में हमने ऐसा कुचल दिया था, फिर भी वो हमारे खिलाफ सर उठाने की जरूरत करेगा? शेरखान, शिवा को चिंगारी मत समझो। वो तो हमारे पल्लू में बंधा हुआ एक दहकता अंगार है। अगर भड़केगा तो हमें जलाकर खाक कर देगा। गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन एक राजपूत के मुंह में ऐसी कायरों जैसी बात? कायरों की बात नहीं है ये, कायरों की बात नहीं है, कड़वा सच है ये। पुरंदर के सुलूक में शिवाजी अगर नेस्तनाबूद होता तो आगरे के किले में जाकर अलीजा औरंगजेब के सामने शेर जैसी दहाड़ ना बरता। जिंदा है, अब भी उसके मन में भरा आत्मसम्मान का ज्वालामुखी जिंदा है। वो कभी भी उमड़ सकता है, कभी भी उमड़ सकता है, कैसे भी, कहीं से भी आ सकता है। वो निगाह सख्त रखो, वो आएगा, शिवा आएगा, शिवा जरूर आएगा। माल पाटिल को तो समझा दिया, खुद को कैसे समझाऊं? एक बात बताओ, एक पलड़े में मिट्टी का कर्ज और दूसरे में रिश्तों का फर्ज, किसका पलड़ा भारी है? सवाल तो हम भी कर सकते हैं सूबेदार। एक पलड़े में मां की ममता और दूसरे में पति का वचन। अब किसका पलड़ा भारी? जवाब में इतना ही कह सकते हैं,
एक तरफ इंसान की इच्छा और दूसरी तरफ इंसान का कर्म, किसका पलड़ा भारी है? तलवार के साथ साथ बातों की भी धनी हो। तुमसे कौन जीते? मान लो अगर हम कोंडा न जीत कर आए तो तोहफे में क्या दोगी? मान लो क्यों, जीतोगे ही। और तोहफा जो तुम चाहो। तो वचन दो, दुल्हन की तरह सच के हमारा स्वागत करोगी। काय सूर्या, झाली तैयारी? होय दादा, आपके शब्द हमारे लिए हुक्म है। शत्रु की क्या खबर? एक गढ़, 2 दरवाजे, 500 लड़क, 2000 मुगल, एक नागिन और एक सपेरा, उदयपान। आबा काय झालं रे रायबा? रडतूस कशा पायी? हे कारभारने आपल्या पोटी हे कसलं भ्याड कार्ट निपाजलंय. आम्ही मोहिमेवर जाणार म्हणून ह्याच्या डोळ्यात पाणी? नाही नाही आबा, तुम्ही मोहिमेवर जाणार म्हणून नाही. मग लगीन लांबणीवर पडलं म्हणून रडतोस का काय? अरे एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं तर मग थांबलायस कशाला? तुझे दार मोकळे आहेत तुला, आणि यापुढे तर बाचा अडसर बी यायचा नाही तुला. नाही नाही आबा, मला मला असलं काय बी नग. फक्त तुमच्या पायाची सोबत हवी. रायबा म्हणजे? मला बी मोहिमेवर यायचं आहे आबा. तुमच्या संगतीनं मला बी लढाई करायची आहे. एवढा योग हट्ट पुरावा माझा, एवढा योग हट्ट. शाबास र पाजा पठ्या. आता कसं तानाजी मालुसऱ्याचं लेकरू शोभलास. ये रायबा, लेखा अजून लहान आहेस तू. हा, उद्या तुला बी अशा लढाया कराव्याच लागणार आहेत, लक्षात ठेव. रायबा, उद्या आम्ही इथं जित्ता असू नाहीतर नसू, पर तू शिवाजी राजाचा मावळा म्हणून जगायचं आणि आणि या मातीसाठीच मारायचं. कळलं काय? सूर्या, काळजी घे समध्यांची. येतो आम्ही. समध्यांची काळजी घेणारा तो मराठी मुलकाचा राजा आहे. आम्ही तुमच्या संगच येणार. सूर्या, अरे होय दादा, रामापासनं लक्ष्मण आणि सूर्यापासनं प्रकाश कधी वेगळा झालाय का? तसा ह्या ताना दादापासनं सूर्या कवा वेगळा व्हायचा नाही. आम्ही मोहिमेची तयारी कवाच केली या. भले शाबास. चला चला, आता बोलण्यात येईल ना ग. चला बिगिन.
मंदीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाशी सर्वत लावून नशान डोंगर दर्यामंदी तुफान बेभान नाच करू रणाच्या भयानक तालामंदी बघ जीव शिवबाच्या पायावरी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी गनिम असू दे काळ नाक जहरी नाचू थैथया त्याच्या डोसक्यावरी पोलादी मुठीनं दुश्मनाचे फोडून रागात पिऊ पोलादी टाचन तुडवून शान मातीचा मिळवून टाकू सौराज्य सद्गुराम राजा परी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी एक ओर मुगलों की आंधी, दूसरी ओर मुट्ठी भर मराठा। स्वराज के चेहरे पर पहली बार शिकन नजर आई। हुजूर, मरगट्टे गढ़ पर चढ़ा है। थारी मारी थारी। होशियार, कौन हो तुम? हुक्काम उमरठ, नाव सूबेदार तानाजी मालुसरे। तानाजी मालुसरा दिसलं का नाही मरान पुढ्यात? ये
क्यों टूट गई ना? ढाल के साथ तेरी किस्मत भी टूट गई ना? अब कौन बचाएगा तुझे? बोल। अरे ये तू तुझी काळजी कर. आम्ही तर आमचा जीव उधळायला चालू इथं. अरे ढाल तुटली असल पर मगरुरी नाही तुटायची आमची. ये रे. बोला हर हर महादेव. साहेब आखिरी मुजरा रसे समर्थ मराठा तानाजी गड आला पण सिंह गेला. सिंह परी झुंज त्यान दिली वार किती झाले छातीवरी स्वराज्य रक्षण लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. कोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था. पूरे हिंदुस्तान को काबिज करने का औरंगजेब का सपना बस सपना ही रह गया था. उमरठ जाकर खुद शिवाजी राजे ने रायबा का लग्न रचाया था. शौर्याचा आणि निष्ठेचा वारसा जपत जिजाऊ शिवरायांचे स्वप्न साकार करण्यासाठी हर एक मराठी लढवय्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी प्राणपणाने लढला. हा सह्याद्री ना कधी हिमालयापुढे झुकला ना कधी मागे हटला आणि याच शिवप्रेरणेतून जन्माला आला हा मराठी बाणा. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती समतेजा हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी योजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा हे हिंदू नृसिंहा प्रभो
शिवरायांच्या स्वातंत्र्य चळवळीने प्रत्येक जण आज जणू स्वराज्याचा मावळाच आहे. प्रेम, शांती, धर्मनिरपेक्षता, निर्भयता आणि विश्वबंधुता या मूल्यांच्या पायावर उभ्या असलेल्या प्रत्येकाला नीतिमत्ता आणि स्वातंत्र्याची जाणीव आहे. आणि ह्याच जाणीवेच्या बळावर आमचे सर्व विद्यार्थी केवळ अटकेपारच नव्हे तर पूर्ण विश्वात स्वकर्तृत्वाचे झेंडे फडकावणारच. सर्व धर्म, जाती, भाषा आणि संस्कृतींबद्दल आदरभाव बाळगणाऱ्या उपस्थित सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.